ठीक आहे, नक्की नक्की बघा विषय गणाला छान आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन गण देण्याचा प्रयत्न माझा असतो. म्हणून लांबोरी बुवा तुमचे पण गण लय फेमस आहेत, शुभेच्छा. परंतु गण हा गण असतो, तो गण कसा असावा माझ्याकडनं शिकवू नका. परंतु झोपीने नक्की होणार आजची. काय म्हणतोय बघा, अनेक संकट आपल्यावरती येतात. त्या मुंब्रामध्ये ट्रेनमध्ये पडून 13 माणसं गेली, विमान कोसळला, कित्येक अपघात होतात. म्हणून छान विषय आणलाय बा, ऐका नीट, ऐका ऐका नीट. श्री गणराया तुला मी विनंती करतो आहे, या भक्तांच्या मनातील कथा मी मांडतो आहे. करता करविता देवा तूच सारे जाणतो आहे, आणि सुख समृद्धी नको देवा मला, फक्त समाधान मागतो आहे. बाप्पा मोरेश्वरा, ऑगस्ट मध्ये प्रत्येकाच्या घरी तू येणार आहेस. परंतु हा तुझा भक्त काय म्हणतोय फक्त लक्ष असू दे. व्यथा सांगतो ना बाप्पा, साऱ्यांची कथा ही त्या शाहिराची सुद्धा आहे. प्रत्येक भक्ताची कथा काय का, व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना, माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना. तारण्या भक्तजा आरसिकणा देवा, अंत नको कुठे मरण येईल कुणाकडे ना, जीव आम्ही मुठीत घेऊन जगतो येणार. जीव आम्ही मुठीत घेऊन जगतो येणार. हल्ला करते हल्ले कोणती विमान घटना, ट्रेनमधून पडून काही कांचे जीव गेलेला. थांबवणार कोण अशा या आसवाला, देवा कथा सांगतो ना
बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना अत्याचार होती देवा बलात्कार हे सारं ऐकून देवा होती वेदना हे सारं ऐकून देवा होती वेदना हे सारं ऐकून देवा होती वेदना दुःख माझ्या मनाचे सांगू कुणा सांभाळूया लेकरांना दया शाहीर कथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा सांगतो ना नको पाहू देवा माझ्या भावना सांगतो माझ्या भावना माझ्या भावना सांगतो माझ्या भावना तारण्या भक्तांना भक्ती करा हॅलो या ठिकाणी नवतरुण सेवा मंडळ आवरे गुरुवाणी आणि भिकाजी बोर्ड आयोजित सन्मान्य आमचे शेतकरी शाहीर मित्र खड्डे सुपुत्र मंगेश यादव तसेच माझे मित्रबंधू तुलवले शाहीर संतोषजी कोलमके दिनांक 19 जुलै शनिवार साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा हा दोघांचा जुगलबंदी सामना आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यांनी 201 रुपये दिले. त्यांना सुद्धा शाहीर म्हणायचा मुलगा बघा. शक्ती तुला म्हटलं की चिमटा हा घ्यावाच लागतो प्रत्येक शाहिराला, तर रंग देणार नाही. कारण आजचे बुवा लांबोरी बुवा बरोबर ना, लांबोरी बुवाच आहेत ना. हो लांबोरी बुवाच आहे. बोलता पोपट बोलता पोपट, ये तो बोलता पोपट है लांबोरी बुआ. उसका जोश लाल है, बहुत बोलता है, उसका दिमाग खोलता है मैं आज. हाँ म्हणून विषय बुवा गवळीचा चांगला आणलाय. सगळ्यांना आवडेल पण बुवाला नक्की आवडेल. त्यांच्या सोबत असतात ते कोल्हापूर बुवा पण हाय बुवा ऐकून घ्या. ओ कोल्हापूर बुवा खरंच माझे मित्र संतोष मोरे माझे बंधू आणि संतोष राजपूत आलेले त्यासाठी शाहीर म्हणा मदत करतो. कारण का
बुवांची लेखणी सुंदर, वादच नाही. आवाजामध्ये बुवा खालीवर असतात तरी पण छान गातात. अनेक गाणी त्यांची फेमस आहे, बरोबर. पण कॉमेडी बुवा एक नंबर आहे, बरोबर ना. चला, हे तो गवलन है गवळण. उसके बाद चिमटा देता है. हा बघा विषय कसा आणलाय बघा. हे बसून घ्या. विषय असा आहे, बरेच जण विषय काढतात. मी नवीन विषय आणलाय गवळणीमध्ये की राधा म्हणते कानाला, हे काना 7व्या अवतारामध्ये तू मला वचन दिलंस, ते वचन पूर्ण झालं. आज ही कलियुगी तुझ्या आणि माझ्या प्रेमाला प्रेम ही म्हणतात आणि लपड ही म्हणतात, बरोबर की नाही. राधा आणि कृष्णाचं प्रेम असं होतं की त्या प्रेमाला त्याची तुलना कोणी करू शकत नाही. परंतु आज ह्या कलियुगामध्ये एक पोरका पोरीवर गेला, काय मालकी खाऊन आलीस काय, तू कुठे गेला होतास, बाजूला लगेच बोलतात हा पोराने पुरं झंगाट आहे, लफडा आहे, बरोबर ना. म्हणून असा विषय छान आणलाय, हो ऐका. जीवा पाड जपलेली नाती कृष्णा, ती जीवा पाड जपलेली नाती अर्ध्यावर सोडून जाती. तू माझ्या अंतरी आहेस काना, अरे तुझीच मी होती. कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुलते ही माती, कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुलते ही माती, पण तुझ्या माझ्या प्रेमाला काना का कलियुगात लोक लपड म्हणती. सन्माननीय गवळणीसाठी 201 रुपये आमचे मांजरेकर बंधू खास विरारून आलेले आहेत. बघा विषय कसा आणला. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला उड. काना, नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. जाऊ दे ना आता तरी सोड. अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. कन्हैया कृष्णा, अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला फड, बरोबर ना, बरोबर ना. हा आता ह्या कानाचं म्हणजे लांबोरे बुवांचं आणि ह्या राधेचं म्हणजे मोरे बुवांचं हे पण लफडं आहेच. झंगाट असल्याशिवाय बारे होतात काय हो. झगडा आहे ना आपला, तोच आपला झंगाट. म्हणून ऐका, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला लपड.
उपमा कधी झाली म्हणती त्याला लपड आपल्या प्रेमाची उपमा कधी झाली म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कधी झाली म्हणती त्याला नाही वागलं तुझं ते धड नाही लागली तुझी मला ओढ नाही वागलं तुझं ते धड तरी लागली तुझी मला ओढ लागू दे ना लागली ओढ आपल्या प्रेमाची उपमा कधी झाली म्हणती त्याला लपड आपल्या प्रेमाची उपमा कधी झाली म्हणती त्याला लपड प्रेम करुणी त्याचा होतो या गेम प्रेम करुणी त्याचा होतो या गेम प्रेम करुणी त्याचा होतो या गेम मी तुझी राधिका तू घनश्याम आजही जपती मुखात आपलं हे नाम आजही जपती मुखात आपलं हे काही वरलय माझं मन पाव्याची ऐकून धुन काही वरलय माझं मन पाव्याची ऐकून धुन बांधळीचे लागले वेळ गाणं आजी म्हणती चालू होत तुझं माझं गाणं आजही म्हणती चालू आहे तुझं माझं अवतारी वचन देऊन कसं केलं गाणं सांग तुम्ही छोटा विषय टाकून गेला छोटा नॉर्मल विषय कोणी सांगेल नौका शाहीर सांगेल म्हणून काय म्हणताय का सात्विक अवतारी वचन देऊन पूर्ण कसं केलं गाणं सांग तुम्ही पूर्ण कसं केलं गाणं सांग तुम्ही पूर्ण कसं केलं गाणं सांग तुम्ही पावरतेही राजा तुला पाहून वृंदावनीच्या गाना तुझा वृंदावनीच्या गाना तुझा वृंदावनीच्या गाना तू माझा प्रिय सखा मी तुझी राधिका तू माझा प्रिय सखा तू तुझी राधिका प्रेम असही जीवा पाड आपल्या प्रेमाची उपमा कधी झाली म्हणती त्याला 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 नाही वागलं तुझं ते धड नाही लागली तुझी मला उड नाही वागलं तुझं ते धड नाही लागली तुझी मला उड लागू दे ना आता तरी सोड आपल्या प्रेमाची उपमा कधी झाली म्हणती त्याला
अरे आपल्या प्रेमाची उपमा या कलियुगी आली म्हणती त्याला पड. या ठिकाणी गणेश गोरे गाव पुरले यांच्याकडे 200 रुपये आहेत. तसेच संजय भांजे यांच्याकडे 200 रुपये आहेत. त्यांना शाहीर मानाचा मुद्रा. तसेच आमचे मित्र बंधू आयोजक सन्मान्य शुभम बाबरकर दादा त्यांच्याकडे 200 रुपये आलेले आहेत. तसेच सन्मान्य रवींद्र मट्टे साहेब आलेले आहेत. त्यांना सुद्धा एक मोरेगावचा मानाचा मुद्रा. त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आले. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. अवली नमस्कार. बघा वेळ कमी आहे, अपुरा आहे. आयोजकांनी सांगितले मला की शॉर्टकट मध्ये करा पाहिजे कारण वेळ खूप झाला. या ठिकाणी आमचे मित्र साळवी दादा सचिन दादा साळवी यांच्याकडून गवळणीसाठी 500 रुपये आले. त्यानुसार शाहीर मानाचा मुद्रा करतो. बघा गोवाना विषय दिलाय. माझा विषय आजच नाही, गेली 4 वर्ष चालतोय विषय तो. बरेच जणांनी प्रयत्न केला आणि आज समाजाला कळावं करता, गोवाना कळावं करता माझा विषय लागतोय गोवांच्या कानावरती. गोवाना लेखी दिलेला आहे. गोवा कानावरती केस आला असतील थोडं साईडला करून उजव्या कानाचं डाव्या कानामध्ये गोला टाकला असेल तो काढून नीट विषय माझा ऐकून घ्या. विषय माझा असा आहे, मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून बुवा उत्तर सांगायचं आहे. आणि मी असा शाहीर आहे बुवा जो खरं बोलेल, माझ्या विषयाला विषया प्रश्नाचं उत्तर खरोखर देईल तर त्याचं ह्याच रंगाच्या मंचावरती मी सत्कार करेन. हा माझा शब्द आहे. म्हणून गोवाना चिमटा घेतो, प्रश्नपत्र घेतो, नंतर साहेबांचं गाणं घेतो. बरोबर ना? प्रश्नपत्र गोवाना एक थोडा लावतोच बार खालना. दाढीवाले बुवा त्यांची पण दाढी नाही, माझी पण दाढी आहे झाला. बघूया. हा बघा चिमटा घेतो. काय नाही कोल्हापुरी बुवा आता हलवायची नाही म्हणा. होत आहे लगेच. अरे विषय माझा जुना लावू नका बुवा उगाच चुना. बुवा करू नका इथे घात. उत्तर शोधून ग्रंथात आण. वा उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायात दिवाण. त्यांचे छोटा प्रेम आहे. विषय माझा आहे जुना लागू नको बुवा उगाच चुना. बुवा करू नको इथे घात. उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे गुटखा, तंबाखू, वेफर्स कोणी खाऊ नये. आढळल्यास 500 रुपये दंड आहे. आयोजकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. तसेच साहेबांचं दुसऱ्या बारीकडे घेऊया. शॉर्टकट मध्ये आज बेडगे साहेब उत्तम नियोजन, छान नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला 4 ओळी म्हणून गीत गातो आहे का? गोवाना दुसऱ्या बारीमध्ये घेणार नाही निश्चितपणे, विषयच नाही. म्हणून केसामध्ये गजरा बघा, 3 तालुक्यात झालेली कामे राजा सागरपा लांजा आदरणीय आमदार भैया सामंतचा मावल्या आलेले नाही, साहेब आलेले. म्हणून
तरी सुद्धा आमचे हेडगे साहेब आहेत त्यांच्यावरती गीत आहे, लक्ष द्या. 3 तालुक्यात झालेली कामे सामंत साहेबांच्या त्यांच्या आधिपत्यात झालेली आहेत. आणि या साऱ्या जनतेचे खरोखर तेच वाली आहे. या जनतेचे खरोखर तेच वाली आहेत. आणि कोणालाही पैसे देऊन इथे आणलं नाही, कारण आमच्या तुकाराम एडगे साहेबांनी जमवलेली जोडलेली सारी माणसे आली. कमावलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे. त्यांच्याकडे साठा मीपणाचा आहे. त्यांच्याकडे साठा मीपणाचा आहे. आणि दादर सारख्या या नगरीत विनामूल्य कलगीतुऱ्याचं नियोजन करतात, कारण तुकाराम दादा एडगे आमचे मोठ्या मनाचे सन्माननीय खेळचे सुपुत्र गुरवले शाही किशोरजी सनद बुवा त्यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. जस्ट आता ट्रेन बघून गावावरून आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेवांचा मानाचा होता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊ महेंद्र आगरे भाऊ यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. त्यांना शाही मानाचा मुद्रा करतो. बघा, आमच्या एडगे साहेबांनी, अरे आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. साहेब तुकाराम दादा एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. अरे भैया सामंतांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. असे आयोजन दाखवा आम्हाला विनामूल्य सगळ्यांना सुखरूप सेवेसाठी आणि छानसं असं नियोजन केलेलं आहे. म्हणून साहेबांना पुन्हा एकदा मनाचा मुद्रा करतो, ऐका. आमच्या एडगे साहेबांनी, आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांची राईट हँड आम्हा कलाकारांची शान. 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 एडगे साहेबांनी, एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांची राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांची राईट हँड आम्हा कलाकारांची शान. त्यांचे आहे जमदार साथीला त्यांच्या पिया आमदार. बाबा व प्रेमळ माणूस जमदार, बाबा व प्रेमळ माणूस जमदार. कुठे घेत मानार लोकसेवाही करून, लोकसेवाही करून त्यांनी मिळविला बहुमान. लोकसेवाही करून त्यांनी मिळविला बहुमान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. एडगे साहेबांनी, एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड
विचारांची शान. या ठिकाणी चाहते मोरे प्रस्तुत समाजसेवक जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरभाई सुर्वे आयोजित कलिंगदुरा सामना गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 याच ठिकाणी 7 वाजता नियोजन केलेलं आहे. शक्तिवाले शाहीर संदीप मोरे म्हणजे मीच आहे. तुर्यावले शाहीर अनिलजी घराटे रंगतदार सामना इथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, विनोद घ्यायचे आहे. धन्यवाद. म्हणून हो आता माझी प्रथम पिढी संपवतो. बुवा आल्यावरती बोलतील. बघा बुवा आल्यानंतर मस्त पैकी कॉमेडी की म्हणून प्रथम पिढी संपवून बुवाला शुभेच्छा देऊ त्यांच्या फेरीला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.